आपण पाहताय चांगलं न्यूज। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अमित हॉटेल समोर एसटी बस आणि ट्रक यांच्यात अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही। प्राथमिक माहितीनुसार कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी वसई डेपोची एसटी बस भरधाव वेगात असताना चालकाने अचानक वळण घेतले। त्याचवेळी नवीन पुलावरून आपल्या मार्गाने येत असलेल्या ट्रक समोर बस आल्याने ट्रक चालकाने अपघात टाळण्यासाठी ट्रक डिवायडरवर चढवण्याचा प्रयत्न केला, मात्र बस पूर्णपणे ट्रकच्या लेनमध्ये आल्याने दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली। या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच डीपी जैन कंपनीचे PRO दस्तगीर आगा, हेमंत पाटील, सचिन वीर, सुनील पवार, अक्षय यादव, होमगार्ड प्रमोद साळुंके, कदम क्रेनचे सुनील कदम, तानाजी पवार तसेच अपघात विभागाचे पोलीस कर्मचारी दडस आणि गिरी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। यानंतर दोन्ही वाहने पुढील तपासासाठी कराड शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आली। अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा चांगलं न्यूज।